हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. 10 वाजलेत आणि माझा क्लास सुरू झाला आहे. घरातली कामं वगैरे सगळे आवरून घेतली आणि हा जो आरीवर्कचा क्लास आहे 4 ते 5 दिवस झाले. तर त्याची खूप छान इम्प्रूव्हमेंट आहे. तिला आवड आहे त्यामुळे तिनं पटपट केलेत. आणि क्लास सुटल्यानंतर मी आज सुट्टी घेतली होती माझ्या क्लासला, म्हणजे मी बाहेर जाते तिथं. तर ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे. मी परत क्लासला गेले, मेहंदीचा क्लास वगैरे आवरला आणि रिटर्न परत घरी जाते. तर आज घरचा क्लास नव्हता, म्हणजे मुलीच्या येणार होत्या. त्या सकाळचा नव्हता तर दुपारचा होता, म्हणजे 3 ते 5 घेतलेला. कारण मुलांचे पेपर वगैरे चालू होते. त्यांचं साईड बाय साईड मला होमवर्क वगैरे करून घ्यायचा होता आणि पाठांतर वगैरे खूप सारं होतं. आणि त्यानंतर ॲन्युअल डे आहे 22 तारखेला आणि आणि 21 तारखेला सर्टिफिकेट डे आहे. तर माझा जो गोंड्यांचा क्लास होता त्याचं मला प्रेझेंटेशन एक द्यायचं होतं, म्हणजे एक साडी मला करून द्यायची होती आणि एक वेअर करायची होती. तसंच आरीवर्कचा ब्लाऊजसुद्धा मला करायचा आहे. तो अर्धा करून झाला आहे. कारण कस्टमर खूप असल्यामुळं मला तेही हँडल करावं लागतं. क्लासेस पण घ्यावे लागतात आणि जो चालू आहे तिथंही जावं लागतं आणि त्यात मुलांचे पेपर. तर माझी अशी धावपळ सुरू आहे, घरचं काम वगैरे सगळं हँडल करणं. तर त्यामुळं जरा थोडंसं तब्येतीची पण थोडीशी माझी हेळसांड होते. त्यानंतर असा विषय आहे की जे सर्टिफिकेटेड डे आहे ते माझं 2 आरीवर्क आणि गोंड्यांविषयी आहे आणि मेहंदीचा जे आहे ते नंतर मिळणार आहे. तर असा दिवस माझा जातो. दिवसभर माझी अशी सतत कामं चालू आहेत आणि कसे वाटतात गोंडे? मला जमत आहेत का? आणि जमत आहेत म्हणलं तर खूप छान करते आणि ज्यांना ज्यांना गोंड्यांचं नॉलेज आहे त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघून सांगायचं की मला हे जमत आहेत का गोंडे. तर माझी घरात प्रॅक्टिस पण चालू आहे आणि ह्याच्याविषयी पण मी अजून थोडी प्रॅक्टिस करून मी गोंड्यांचे क्लासेस पण सुरू करणार आहे लवकरच. तर ही अशा प्रकारे ही माझी पहिली साडी आहे काठपदराची. तर हिचा जो आरीवर्कचा ब्लाऊज आहे तो पण अर्धा वर्क करून झालेला आहे आणि अर्धा वर्क करायचा आहे. तर मला वाटतं हे संध्याकाळचे 11 वाजलेत, 11 किंवा 11:15 वाजले असतील. तर हा माझा असा पसारा पडला आहे. तर हा सगळा मला पसारा आवरायचा आहे. आवरून मग झोपायचं आणि मग सकाळी परत वर्कआउटला उठायचं आहे. तर हे छोटे डिझाईन्स आहेत. तर मला वाटतं हे मणी मला 100 ग्राम 100 रुपयाचे मिळालेत. आणि त्यानंतर हा त्याचा सेकंड डे आहे. तर ही जी अर्धी गोंडे लावायचे होते तर ते मी लावून घेते. सो बाय.